थोड्या गतिविधीनंतर आपला सामना चालू होतोय. दरम्यान पहिला पंच घेऊन आला तो ऋषी पाव. पहिला चेंडू आणि शॉट टाकला, चेंडू जातो देता. पहिला चेंडू होता काय मनाली बॅटचा प्रयत्न होता, परत चेंडू जाऊन गेला. पाहूया पुढल्या चेंडू मध्ये का कमबॅक करतो का ते पाहूया. कशा प्रकारे चेंडू खेळून काढतो विनयाचा. बरोबर असेल 3 आणि 4चा आढावा प्लस 2 चेंडू 2 प्लेयर. काय टाकला गेला चेंडू, दरम्यान फलंदाज बाद होतोय. ब्लॉक होलचा चेंडू पायामध्ये आपणला गेला, परंतु बॅटचा बॉलचा काहीच कनेक्शन झाला नसताना फलंदाज मात्र बाद होतोय आणि पहिला धक्का बसतोय तो करतो. लोक आपण काय सांगायला काय चेंडू खेळला गेला, पायावरती होता, विकेट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. आणि आता मात्र जागण्यासाठी आला तो धडेकाबाज फलंदाज आणि मॅन फ्रॉम कापडगाव बाटलेकर वाडीचा वाघ रणजित कोत्रे. पाहूया कशा प्रकारे फलंदाज करतो. तुझा तिसरा चेंडू काय मारला, एक बॅगवर गेलं, बॅग मारला आणि पाठवला 4 धावेसाठी. पाहायला मिळाला काय चेंडू मारला, चेंडू काय चेंडू मारला असा मारला आणि काय झाले 4 धावा मिळाल्या. आता मात्र आठवड्यात 5 धावा मिळाला. काय चेंडू टाकला गेला, हा चेंडू तर मला वाटतं खलाच पण आपण टाकत नाही बागेबारांना. असा चेंडू पाहायला मिळाला विषयीच्याकडून, त्याच्याकडून ही अपेक्षा नसताना देखील असा चेंडू चेंडू आणि आता मात्र काय सुंदर त्याच्याकडून पुढे चेंडू उशी आता चेंडू आणि कुठे गेला चेंडू, काय झालं. एक धाव मिळाली, एका धावेवर समाधान मानावं लागतंय ऋषी याला. आणि आता मात्र एका पंचकाखरी संघाची धावसंख्या झाली असेल ती 10. 2 चेंडू काय खेळून काढले होते ऋषी यांनी, पंचक चांगला टाकला असा. एक चेंडू उत्तम मिस झाला, नोटच्या दिशेने टाकला, परंतु त्या धावावरती मात्र 5 फुकटच्या धावायला लागला त्याचा. असं कारण काय सांगणार नाही, हे काय बरोबर नाही. पाहूया पुढे षटक घेऊन आलाय तू दत्ता. हा दत्ता मॅट्रिक्स बॉक्स करून नाव समजते दत्ता. पुढील चेंडू दत्ता याचा. काय टाकला गेला, एक वेग टाकला असेल चेंडू, तुम्हाला काय समजला नाही. चेंडू जातोय किपरच्या हातात. पुढील चेंडू घेऊन दत्ता. पुढील चेंडू काय टाकला गेला, चेंडू कॅदर झाला. फलंदाज काय होतोय, फलंदाज वाजतोय, फलंदाजला माघारी जावं लागतंय. चेंडू आतून गेला, चेंडू मिस झाला, फटका मिस झाला आणि फलंदाज बाद झाला. जाण्यासाठी आला तो अभि. पहिला चेंडू बेडांच्या दिशेने खेळून काढला 1 धावेसाठी. काय फटका केला गेला 1 धावेसाठी. समजूता पडा की बॅटिंग. आता मात्र लेग ब्रेक चेंडू व्हायच्या सोबत 1 धाव मिळते. आता लेग ब्रेक होतच आहे. बॅकफुटवर पंच मारायचं काय केला, अरे काय गेला ताकद लावली, पण चेंडू टॅप होण्याच्या नादामध्ये खालून गेला, पण गेला 4 धावेसाठी पाठवला. काय फटका केला गेला, सुंदर फटका. पुढे चेंडू अरे पुढचा चेंडू, परंतु ब्लॉक होलमध्ये काय खोदून काढायचा प्रयत्न होता, फटका मिस झाला. चेंडू गेला तो सरळ निशांच्या हातात आणि धाव 2 पंचकाखरी संघाची धाव संख्या झाली असेल ती 16. करविल्लू कापडगाव संघाची धाव संख्या झाली 16. 2 पंचकाखरी 16 धाव संख्या झाली असताना पुढे पंचक घेऊन आलाय तो निशांत. आता मात्र पुन्हा मागाचा फलंदाज पाहायला मिळतो रणजित. एक उठाण कापडगाव संघाचा धाड्यावार. पुढे चेंडू निशाण्याचा रणजित याला. पाहूया कशा प्रकारे लागतो. हा देखील लेग ब्रेक ऑफ ब्रेक टाकण्यामध्ये माहिर असलेला गोलंदाज. अतिरिक्त 1 धाव. काय झालं, कसा गेला आणि 1 धाव गेली. 1+1 अशा टोटल 2 धावा पाहायला मिळाल्या आपल्याला निशाण्याच्याकडून. बॅटला बॉल काय आला, परंतु 2 रन मिळाल्या. फुकटच्या धावा. पुढे चेंडू निशाण्याचा. पाहूया कशा प्रकारे टाकतोय, पुढे टाकतोय लेग ब्रेक चेंडू. नुसता जाऊन पाठीमागून कोणत्या ठिकाणी आदळला आणि चेंडू निर्धाव गेला. हरकत नाही. दरम्यान पुढे चेंडू पुढे जाऊया. पुढे चेंडू टाकतोय कशा प्रकारे टाकतोय. मागचा चेंडू लेग ब्रेक होता. पुढे चेंडू पुढचा चेंडू, या चेंडूवरती फुटला जाऊन पंच केला, 4 धावेसाठी पाठवला. आता मात्र कुठेतरी कमबॅक पाहायला मिळाला रणजित याचं. पुढे चेंडू इशांद्याचा. 2 चेंडू, एक पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू चौकार, तिसरा चेंडू चेंडू आणि काय झालं, फायदा उठवला का, तर फायदा उठवला का, तर हो फायदा उठवला. 4 धावेसाठी पाठवला. काय सुंदर फटका पाहायला मिळाला. विंडोच्या दिशेने मारला गेला फटका. बॅकफुटवर जाऊन पंच केला गेला. 4 धावेसाठी पाठवला. 4 धावा मिळाला धावेसाठी आणि संघाच्या खात्यात 4 ने भरभरते. संघाची धाव संख्या होते ती
26. वाह, अपन देखने को फिर से वही शॉट देखने को मिलता है क्या नहीं, या नहीं देखने को मिल रहा है. आपण अगली गेम निशांची. आता पाहिलं तर पुढे टाकला गेला चेंडू, त्याने खोदून काढला पण चेंडूचा तो निर्धाव, पायाखालचा चेंडू निर्धाव गेला. पंढरपूर खेळण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला नाही. पुढे चेंडू शॉटपीट टाकला गेला चेंडू आणि आता मात्र धावचीत होतोय रणजित. आणि रणजित याला माघारी परतावं लागतंय. रणजित याला नेटच्या बाहेर जावं लागतं आणि त्याच्या जागी येतोय कोण तर कोण येतोय पाहूया. हरकत नाही, आपण पुढच्या पंचाकडे वळूया. पुढचा पंच घेऊन आलाय तो कोणाला अनुपाला. वा, राहूया अशा प्रकारे टाकतो आणि समोर असेल तो अभि देखील काहीसा नवलाई संघाचा सलामीचा फलंदाज पाहायला मिळाला होता, परंतु आज तो एक खेळताना पाहायला मिळतोय. एक वेगळाच तास पाहायला मिळतोय त्याचा. अनुपयाचा पहिला चेंडू पाहूया कशा प्रकारे टाकतोय. हा देखील हलका लेग ब्रेक, हलका ऑफ ब्रेक टाकण्यात माहिर असलेला गोलंदाज आहे. लवा चेंडू टाकायचा, टाकायचा, काय मारला नावाप्रमाणे नावाला साजेशी कामगिरी केली. अभी तो मैं आया हूँ, अभी मेरी चौकार लगाया है. यहाँ पण सुरुवात केली, आईला नाव घेतलं पण काय कामी ना आला असं झालं. ब्लॉक होलचा चेंडू पाठीमागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु ते प्रयत्न यशस्वी ठरतोय. अभी पुढे चेंडू, तिसरा चेंडू. हा काय झाला, पुन्हा एकदा काय प्रयत्न. अरे ब्लॉक होलचा चेंडू तू मागे जाऊन खेळतोय, त्याचा फ्रंट फुटवर खेळ, पंच कर आणि 4 धावेसाठी पाठव. पुन्हा तोच प्रयत्न, तसा प्रयत्न अयशस्वी. बॅट फुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न मिस होतो. उलटा चेंडू, हा काय झाला, उलटा चेंडू होता परंतु नो प्लस 2 धावा मिळतात. आता कुठे अनुप याला गतीच्या नादामध्ये थोडीशी भीती पाहायला मिळते संघामध्ये. पुढील चेंडू अनुप याचा, उलटा चेंडू, अरे पुन्हा तोच प्रयत्न आणि पुन्हा तोच इशारा आणि लेग बाय स्वरूपात 1 धाव मिळते. आता काय करू, ब्लॅक फुटवर जाऊन करतोय. फ्रंट फुटचा चेंडू, नुसता पंच करायचा आहे. अरे काय केलं, पुन्हा तोच प्रयत्न, पुन्हा तोच संघर्ष आणि तोच फलंदाज आणि तोच गोल मला दिग्गज करत होते. हरकत नाही. 4 पंचनामे संघाची धावसंख्या झाली ती 34 आणि 35 धावांची आवश्यकता असेल ती तर आपलं खेळशी संघाला. सामना देखने को मिलेगा हमको, आप लोगों को, सबको, उसको, तुमको, सभी लोगों को. देखते कैसा सामना होता है. यहाँ पर नया गेंदबाज आया है, देखिए तो ये कौन आया है, ये कौन है, इसका नाम क्या है भाया? कुणाल नाव आहे. कुणाल नावाची गोल चांगले असतात दादा. पाहूया कुणाल कशा प्रकारे गोल चेंडू टाकतो, असा टाकतो, पुढे टाकतो, काय टाकतो, उलट्या गोलंदाज काय टाकला, चेंडू टाकला, काय झाले, लेग बायच्या स्वरूपात 1 धाव झाली. चेंडू अडवला नाही त्याचा तुम्ही वरती त्याने जोर दिला. काय झालं, चेंडू धाव गेला, जातो काय ते प्रेक्षकांचा प्रतिसाद. पुन्हा चेंडू, चेंडू टाकला, चेंडू निर्धाव गेला. वा, काय कुणा चेंडू टाकतो, दिशाला काय कळत नाही, काय कळलं काय टाकतोय. चेंडू निर्धाव जातोय. पाहूया कसा टाकतोय पुन्हा याच्या स्वरूपात. किती धावांची आवश्यकता आहे, 35 धावांची आवश्यकता. अशी गोलंदाजी करणं कदाचित कुठेतरी चांगलं ठरू शकतं. तर आपण सांगायला गोटा सुद्धा पाहायला मिळतो. अरे गोबॉल आहे परंतु फायदा उठवला गेला नाही निषाद्याच्याकडे. एक लाजीवाला फटका पाहायला मिळाला निषाद्याचा. रंगत येणार का, तर हो रंग देणार होतीचा स्पर्धेचा आज तरी तो असताना पाहायला मिळाला आपल्याला. पुढे चेंडू किनाऱ्याचा, काय झालं, पायाचा नो काढला का, तर हो पायाचा नो काढला, नो दिला. एक आता वाटत संघाचं नातं उघडलंय. आता गोलंदाजांना बरं वाटलंय, संघाचा एक हातात घर झाली आणि पुन्हा एकदा त्यात मी घेतो, चेंडू निघाला जाते. काय गोलंदाजी करते, काय गोलंदाजी करते कुणाल. दोन रन झाल्या. कुणाल काय चेंडू भेटतो, निर्धाव करतो, 3 चेंडू घेऊन जावा, पुढे चेंडू कुणालाचा, पुढचा चेंडू आणि काय झालं, चेंडू कुठे गेला, चेंडू अडवतो. तिघाचा सामना चालला की काय, बाकी आले
आले कशासाठी तर खेळण्यासाठी आले. हरकत नाही, चांगल्याकडे वळूया. तिला चेंडू घेऊन चेंडू पाहायला लागतो. चेंडू आता मात्र मारला तो, मारला झाडाचा वरून मारला, 4 चेंडूचा राग काढला आणि पाठवला झाडाच्या वरून 4 धावेसाठी. निशाण याला आता कुठेतरी 4 धावा गवसल्या आणि संघाची धावसंख्या झाली 6. ओनली 6. आपण 6 रन हो गए. महालक्ष्मी खानू याने लवकर कॉमेंट बॉक्स मध्ये यायचा. प्लीज कम टू द पॅव्हिलियन. महालक्ष्मी खानू प्लेयर. कॅप्टन थँक्स पीजे. शुभम नो प्लस वयाची 2 धावा मिळाल्या. उडी मारले तर अडवला नाही गेला चेंडू. चेंडू गेला वरून. थोडीशी उंची असते तर मला वाटतं अडवला गेला असता. धावसंख्या झाले 16. धावसंख्या झाले 16. आता भाव होतो का तो गोळा? नाही झाला गोळा तर मला वाटतं काय होतं. काय झालं चौकार गेला का? चौकार गेला का? तो चौकार गेला. काय तर कसा करतो पाहायला मिळालं आपल्याला. डाय मारलं. चेंडू अडवला गेला नाही. रणजित त्याच्याकडून त्याच्याकडून पाहायला मिळालं. आता लक्ष देऊन खरंच चेंडू अडवला असता. फुल चेंडू कुठं चेंडू आणि आता पाहूया काय झालं. वाईट चेंडू होतोय. एकत्रित धाव तिथे चांगलं सिच्युएशन पाहायला मिळालं. इथे याच्याकडून हिण्याच्याकडून चेंडू मग याचा पुढे टाळा गोलंदाज. पुढे चेंडू शोधून काढला. त्यावेळी वाटवला. सुंदर फटका पाहायला मिळाला. त्याचा याचा धावसंख्या झाले 25. जिंकण्यासाठी मात्र 10 चेंडूवर 10 धावांची आवश्यकता असेल. स्कोर झाला नाही. टायमही झालं येते. पुढे चेंडू घेऊन आला. षटक घेऊन आलाय तो आपला पहिला चेंडू पाठवलाय 4 धावेसाठी. पुढे चेंडू पाहिला तर 4 धावेसाठी गेला. आता मात्र फक्त 2 धावांची आवश्यकता असेल ते संघाला. भारतवाडी संघाला चेंडू आता गोलंदाज आहे. हा देखील शॉर्टपिच चेंडू आणि टाकला गेला आणि वाईट चेंडूपात 1 धाव मिळते. आता मात्र फक्त आउटच्या दिवस बाकी राहिलेली आहे. 7 चेंडू मध्ये फक्त 1 धावाची गरज असताना पहिला चेंडू आणि स्टीफन दिशेने दिशेने मारला. एक ओलंपिकच्या दिशेने असताना देखील आपल्याला इथे पाक पाहायला मिळतात. त्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळेल प्रेक्षकांकडून. हरकत नाही. हा सामना जिंकतोय तो आपला कारवारवाडी संघ आणि खेळशी संघ आणि कासरगाव संघ येथे दाखल झाला. त्यावरून आमचे हार्दिक स्वागत.